नमस्कार मित्रांनो, तुमचं हार्दिक स्वागत आहे माझ्या एक्झाम फॅक्टरी YouTube चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत सिम्प्लिफिकेशन चा पार्ट सेकंड. जे आपण सिम्प्लिफिकेशन क्वेश्चन फॉर IBPS 2025 चा एक पार्ट पाहिला आहे. त्यामध्ये 1 ते 10 क्वेश्चन नंबर आपण सॉल्व्ह केलेला आहे. कुठलाही वेळ न वाया घालता व्हिडिओची सुरुवात करूया. यामध्ये आपण क्वेश्चन नंबर 11 to 20 पाहणार. फर्स्ट क्वेश्चन करा. 46% of 1500 and 40% of 750 is equal to question marks plus 30 into 15. तुम्हाला मी काल पर्सेंटेज सांगितलेलं शॉर्ट मध्ये कसं काढायचं ते ओरली. तर बघा 40% असं 10% इतकं, तर 40% 600 आणि 1% म्हणजे 15 आहे. तर वरचे 6% आहे 15,90 म्हणजे 690 प्लस 40% of 750. 10% 750 into 4 केलं 40% येते म्हणजेच 300 150 300 इक्वल टू साइन. हे क्वेश्चन मार्क काढायचं आपल्याला. एक्स पकडू 15 into 30 म्हणजे 4 45 4 ते 50 कसं शेड्यूल तसं. तर बघा 690 आणि 300 म्हणजेच 990. 990 मधून 450 गेले तर 990 40 5 540 करेक्ट आन्सर डी. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया 12 नंबरचा. तर बघा यामध्ये सिच्युएशन अशी दिली. आधी गॉड-मोस्टच्या रूलनुसार आपण आधी डिव्हिजन करून घेऊयात, मग बाकीचं सॉल्व्ह करूयात. तर याला 12 न दोन्ही संख्येला भाग जाते. 12 36 12 12 44. तर 1200 आणि परत डिवाइड बाय 3 म्हणजेच 400. पुन्हा 12 ने याला डिवाइड करू. 12 1 12 3 उरले 12 36 म्हणजेच 2 0 जशाला तसे. तर याला 1300 ऍडिशन प्लस 450. तिघांचं टोटल आहे 13 4 17 4 2150. तर इज इक्वल टू 2000 म्हणजे 2000 आणि हे वरचे 150 तुमचा आन्सर असेल. म्हणजे इथे 150 येईल. करेक्ट आन्सर डी ऑफ. 13 नंबर क्वेश्चन चेक करूयात. असे क्वेश्चन पण विचारले जातात एक्झाम मध्ये. बघा इथे पण आपल्याला डिव्हिजन करून घ्यायची पहिले, नंतर ऍडिशन करायची. तर 7 डिवाइड 0 म्हणजेच किती होईल? 7 डिवाइड बाय 7 0 म्हणजेच 1/10. 1/10 म्हणजेच 0.1/10 म्हणजे 0.1. 0.1. तसंच हे पण डिवाइड होऊन जाईल. तर 100 1 डिवाइड बाय 100 डिवाइड बाय 1 म्हणजे 2 नंतर 0.01. याचा आन्सर 0.01. तसंच याचा पण करूयात. हे डिवाइड होऊन जाईल 0.001. असं टोटल करूयात आपण 0.1
आणि 0.1 याचं 1 ते टोटल केलं तर 0.1 येऊन जाते. करेक्ट आन्सर बी. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात 14 नंबरचा. तर यामध्ये डायरेक्ट तुम्ही टोटल करू शकता. 3 आणि 8 3 आणि 8 11 आणि 3 4 चला 1 6 3 9 9 6 15 5 आणि 1 5 4 9 9 7 16 6 8 चला 1 6 3 9 11 त्यामधून 1 मायनस करूयात 0.4 तर 0.4 6 0 आणि 1 म्हणजे करेक्ट आन्सर डी इज. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. बघा आता डायरेक्ट तुम्ही इथं पण करू शकतात. 15.55 प्लस 5 तुम्ही ओरली पण करू शकता हे, पण मी तुमच्यासाठी सॉल्व करून दाखवते. 5 आणि 5 10 चला 1 7 आणि 5 12 12 आणि 5 17 7 चला 1 10 आणि 13 3 चला 1 5 आणि 2 7 73.70. आता या दोघांचं टोटल करून घेऊया. किती होईल 26 आणि 0.0 26.7 5 आणि 1 17 आणि 9 आणि काहीतरी झालं ते आपलं 1 मिनिट कारण की ऑप्शन मध्ये इथे दिसत नाही आन्सर. एक मिनिट 5 5 16 करूयात 15 आणि 5 20 20 आणि 72 72 आणि 1.60 आणि 65 1.25 सॉरी 73.25 येते. 73.25 हे बरोबर आहे. तर मग हे किती बरोबर आहे. त्याच्यात ऍडिशन करावं लागेल तुम्हाला हे 26 पॉईंट 1.5 5 26.65 73.25 26.65 वाचन करता सॉरी काहीतरी पूर्ण परत करूयात. त्या ऑप्शन मध्ये आपला आन्सर येत नाही. हे 52.25 72 72 आणि 60 आणि 65 25 73.25 करेक्ट. रिपोर्टिंग 25.15 प्लस 1.2 5 6 6 आणि 2
यामध्ये 73.25 ऍड करू म्हणजे आपला आन्सर येऊन 10 चालेल 9 आणि 9 क्वेश्चन काहीतरी तेव्हा ऑप्शन मध्ये काही चुकीचा क्वेश्चन असेल स्किप करूयात हे लास्टला पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन बघूया ठीक आहे ना समजून 65 चालते the correct answer to the part first तर 3.25 बरोबर स्टार्ट 25 बरोबर that's the 0.26 correct तर हे इकडे 26.1.5 7 8 minus 26.3 addition होणार means 10 करेक्ट आन्सर हेच आहे ऑप्शन मध्ये चुकीचं दिलेलं आहे तर आपण हे या इथं करेक्ट ऑप्शन तर नेक्स्ट क्वेश्चन 16 नंबरचा क्वेश्चन पाहूयात अंडर रूट 425 डिवाइड बाय 25 प्लस 25 एक्सचा पर्सेंट ऑफ 300 तर याचा 25 अंडर डिवाइड बाय 5 म्हणजे 5 राहील 5 ऍड करू याच्यात 30 किती x% म्हणजे 10% म्हणजे 30 10% आन्सर 10% डी ऑप्शन करेक्ट नेक्स्ट क्वेश्चन बघूया 17 नंबरचा 12.50% of 2464 plus 16.66% of 1506 is equal to तर आपल्याला तर याचा आन्सर करून द्या काढून घेऊयात आपण तर आता काय करा तुम्हाला मी आधीच्या लेक्चर मध्ये सांगितले रेसिप्रोकल कशासाठी महत्वाचे यामध्ये समजून नाही तर 12% 12.50% काढायचं आपल्याला 2464 तर जर तुम्हाला रेसिप्रोकल माहित असेल 12.50% म्हणजेच 1/8 आहे तर आपण डायरेक्ट डिवाइड करू 24 308 तसंच 16/66 म्हणजेच 1/6 चा रेसिप्रोकल आहे सेकंड मध्ये तर त्यांना डायरेक्ट डिवाइड करू आता आपण 12 3 6 30 आणि 6 1 6 असं या दोघांचं ऍडिशन 9 म्हणजे फक्त ऑप्शन ए मध्ये करेक्ट आन्सर आहे इन लास्ट डिजिट 9 आन्सर मध्ये एकच आहे म्हणून ए इज करेक्ट कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही असा तुमचा एक्झाम मध्ये वेळ वाचू शकतो 18 नंबरचा क्वेश्चन पाहूयात परत तेच क्वेश्चन आहे परंतु फक्त पर्सेंटेज वेगळं विचारलेले आणि मी तुम्हाला स्पेसिफिक त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले परंतु हे कशाचं रेसिप्रोकल तर 37.50 म्हणजे 3/8
8 रेसिप्रोकल आहे आणि हा 5/8 चा आहे. तर डिवाइड मल्टिप्लाय करा, डायरेक्ट डिवाइड करा. 8 24 8 0 0 64. तसंच 8 48 1 8 1 8 48. तर 3 न मल्टिप्लाय करू त्याला. 8 त्रिक 24, 4 4 2 आणि 3 त्रिक 9. परत त्याला 5 न मल्टिप्लाय करू. 6 पंचे 30, 3 5 5 आणि 3 8 आणि 6 पंचे 30. 4 4 4 1 10 4 1 हे आन्सर करेक्ट. तर बघा रेसिप्रोकल असल्याने तुमचं कॅल्क्युलेशन किती इझिली माहीत झालंय. ते तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मी एक्स सांगितलेले आहेत. 1/8, 3/8, 5/8 आणि 7/8 हे लक्षातच राहू द्या. 7/8 म्हणजे 12.50, 37.50, हा आहे 62.50 आणि लास्ट आहे पर्सेंटेज. 7/8 म्हणजेच 87.50. हे 4 गोष्टी लक्षात राहू द्या. हमखास याच्यावर एक क्वेश्चन तुम्हाला प्री किंवा मेन एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो, म्हणजे तुमचा वेळ पण वाचू शकतो. बघा इथे तुम्हाला आता सांगितलेलंच आहे 87.50 चा रेसिप्रोकल आहे 7/8. तर आपण डायरेक्ट डिवाइड करू. आणि 2 16, 3 8 चौक 32, 5 8 48, 3 8 चौक 32. 7 राहील मल्टिप्लाय करून घ्या 7 न लगेच. 7 चौक 28 ला 8 आणि 2 7 चौक 42, 4 4 7 चौक 28 4 32 2 3 7 2 14 3 17. तर ह्याचा 62.5% किती तुम्हाला त्याचा रेसिप्रोकल सांगितलं हे बघा इथंच 5/8. मल्टिप्लाय करू याला, पुन्हा डिवाइड करू. 8 48 1 8 1 8 48. तर आपण यांचा मल्टिप्लाय इथे केलेलंच होतं. 3080 येते. तर मायनस करूयात. 14 3 6 1 4 1 14168. ऑप्शन इज करेक्ट आन्सर. लास्ट क्वेश्चन बघूयात. 91% अप टू 500 मायनस एक्स पकडा इथे. व्हॅल्यू काढायची आपल्याला एक्सची. 34% ऑफ 400. तर याचं बघून घ्या. 95%. आता यामध्ये काय करा, 10% म्हणजे काय, तर 1% म्हणजे 25. 25 into 9% डायरेक्ट काढू आणि आपण तेवढं मायनस करू. 225 याचा 25 9 25. तर टोटल संख्येतून 250 मायनस केले 225. तर 225 275 आणि हे 2040 मायनस x equal to 55% of 40. तर हे 10%, 120 म्हणजे 30%, 1% 40 आणि 136. तर 136
इथे 33 आपण मायनस इथे 33 करूया. तुमचा आन्सर येऊन जाईल. 15 × 6 = 9 आले. झाले 7 × 4 = 3 झाले. 2139 आन्सर करेक्ट आहे. बी ऑप्शन करेक्ट आन्सर. मित्रांनो, हे आपला सेकंड पार्ट सिम्प्लिफिकेशनचा कंप्लीट झालेला आहे. आता नेक्स्ट पार्ट आपण अप्रॉक्सिमेटलीचा पार्ट घेणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जे विद्यार्थी आपल्या चॅनल नवीन आले असतील त्यांनी आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. ज्यांना गरज आहे अशा मित्रांना शेअर करा. थँक्यू.